त्या सामानानं आपण जायला लागले शेतामध्ये, कारण आपल्याला आज जाणं होतं शेतामध्ये, कारण आपल्या शेतामध्ये होणार होतं आज पाईपलाईनचं काम सुरू. मग काय पाईपलाईनचं काम सुरू करायला आपण पोहोचले शेतात पोहोचायच्या नंतर दिला आपण फटाफट सामान पाईपलाईनचं आणि आले आपण आपल्याला दर सेंटर. त्यामधून इथलं लवकर याचं कारण असं होतं की एक आजी आली होती, कमसे कम आजीची उमर होती 95 वर्षांना. आजीचं करायचं होतं आज आपल्याला आधार अपडेटच्या मशीनवर पण फटाफट बसले आणि आपण काम सुरू केलं आजीचं आधार अपडेट करणं. मग आजीशी आपण थोड्याशा गोष्टी केली की आजी तुमची एवढी उमर झाली, तुम्ही ना काय काय बघितलं. मग काय आजी महाराज मी सगळेच पाहिलं आहे ना. आजी मला थोडंसं त्यांच्या जमान्याच्या गोष्टी सांगायला लागले की आमच्या जमान्यामध्ये असं काही नाही होतं आणि हे टेक्नॉलॉजी नाही होती, असं काहीच नव्हतं. तर मग आजीशी आम्हाला बोलून सांगा चांगलं वाटायला लागलं. मग आजीचं आम्ही फटाफट आधार अपडेट केलं. आजी म्हणे हे पुराणी नोट आहे आणि आताच्या जमान्याची हे तुमची नवी नोट आली आहे. आजीचा आधार अपडेट करून फटाफट आम्ही निघून गेले रोकडी हनुमान जाया करता, कारण किल्ला टाइम झाला होता आणि आम्ही रोकडी हनुमानला नाही गेले होते. मग काय आज मोका बी चांगला होता ना, टाइम पण आमच्या जवळ होता. मग आम्ही निघून गेले सीधे रोकडी हनुमान जाया करत. मग आमच्या गाडीने असे धुकधुकी द्यायला लागली. म्हणतात चाल भाऊ तिला आपण देऊन येता. एक पौवा मारायला. मग काय घेतला एक पौवाचा 30चा 90 ना. माझा भाऊ टाक भाऊ 30च्या 90. भाऊ म्हणे ठीक आहे. मग 30च्या 90 टाकायला लागलं. भाऊ काही घेत नव्हता पैसे ना. भाऊ आम्हाला आमचे पैसे वापस देऊन दिले नाही. काय टाकले आम्ही पेट्रोल निघाले आम्ही तडून फटाफट ना. आम्हाला जायचं होतं रोकडी हनुमानानं, आम्हाला उशीर होत होता. मग काय निघाले आम्ही फटाफट आणि मग रस्त्यामध्ये दिखला आम्हाला एक जुंबरवाला. मग जुंबरवाल्याशी बोलायला लागले. त्याला पाहिले आम्ही ना भाऊ त्यामध्ये काय काय व्हरायटी आहे भाऊनं दाखवल्या व्हरायटी. मग आम्ही निघाले तर तिथे रोकडी हनुमान जाय, कारण लय उशीर होत होता. मग काय तुम्ही पाहू शकता झरनागिरीला पारा वाटत आणि रोकडी हनुमानच्या रस्त्यावर ते पोहोचताना आम्ही पोहोचून गेले सीधे मंदिरावरती. आणि मंदिरामध्ये जाताना आम्हाला पाहू शकता मग काय मंदिराच्या बाहेर आम्ही ना लावल्या गाड्या फटाफट आम्ही जायला लागले मंदिराकडे. मग काय त्याच्या पहिला आम्हाला धुवून होतं हातपाय धुवून आम्ही सीधे मंदिरात जायला लागल्यानंतर आम्ही मंदिरात येताना आम्ही बारीनं सगळ्यांना पाया पडण्यास सुरू केलं. मग काय देवाजून प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी समृद्धी ठेव देवा, आणि देवाचे केले दर्शन. तुम्ही बी करू घ्या ह्या व्हिडिओ देवाचं दर्शन आणि पहा तुम्ही रोकडी हनुमानला तिथे पडता बोला जय सिया राम. आणि मग काय आम्ही फटाफट धरून बाहेर आल्यानं जायला लागले आम्हाला दुसऱ्या ठिकाणी. भेटतो तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये. टाटा बाय.